तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। आज सकाळी या निवडणुकीमधील उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांचे दोन्ही चिरंजीव खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी देखील मतदान केलेलं आहे। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बारामतीत बजावला आहे। मतदानाच्या नंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार भावुक झाले। अजितदादांच्या आईंनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सुनेत्रा पवार यांनी मतदान केलेलं आहे। त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी देखील मतदान केलेलं आहे। आताच मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मतदान केलेलं आहे। बारामतीची जनता गेली 6 दशकं पवार कुटुंबियाच्या मागे आहेत। आदरणीय दादांच्या वरचं प्रेम, विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत। लीडच्या बद्दल मी नाही बोलू शकत कारण वोटिंग किती होईल आपल्याला माहिती नाहीये। तर नाही पर्सेंटेज तो जास्तीत जास्त व्हायला पाहिजे पण मला ऊन एवढं दिसतंय आणि सगळीकडून लोक येतील का नाही थोडंसं अवघड आहे बाहेर गावाहून परगावाहून येणं उन्हामुळं 40च्या वर टेम्परेचर आहे। पण मला असं वाटतं की 50-55 पर्यंत घडून आणावं लागेल कारण बाय इलेक्शन असल्यामुळे हो उत्साह कारण आतापर्यंत कुठेच भारतामध्ये बाय इलेक्शनला असं 60% वगैरे मतदान झालेलं नाही। प्रकर्षाने आज जाणवत आहे आणि कुठलीही निवडणूक आम्ही दादांच्या बगैर किंवा ते नसताना अशी कुठली निवडणूक किंवा मतदान कधीच केलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे नक्कीच आज दादांची आठवण येते। मतदान अधिकाधिक करून घेण्यासाठी म्हणून काही आवाहन कराल का? निश्चितपणे आम्ही सर्वांना आवाहन केलेलंच आहे, प्रचार केलेला आहे आणि मला असं वाटतं बारामतीकरांना सांगायची काही गरज नाहीये, ते योग्य तो निर्णय नक्की घेतील।